नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन 6च्या आजच्या खास अपडेटमध्ये. आज आपण पाहणार आहोत एपिसोड 3 मधील सर्वात मोठे ड्रामे, टास्क, भांडणं आणि इमोशनल मोमेंट्स. हा भाग खूपच रंगतदार ठरलेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. बिग बॉस मराठी सीझन 6च्या तिसऱ्या भागामध्ये घरात मिशन रेशन टास्क देण्यात आला. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना वेगवेगळी कामं पूर्ण करून रेशन पॉइंट्स मिळवायचे होते. या पॉइंट्सवरच घराला पुढच्या दिवसांसाठी अन्नसामग्री मिळणार होती. त्यामुळे प्रत्येकजण फुल एनर्जीनं टास्कमध्ये उतरलेला दिसला. पण जिथे कॉम्पिटिशन असतं तिथं वाद होणारच. या टास्क दरम्यान सोनाली राऊत हिचं वर्तन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सोनालीनं काही घरकाम आणि ड्युटीज करण्यास स्पष्ट नकार दिला. तिच्या या निर्णयामुळे इतर घरातील सदस्य नाराज झाले आणि घरात तणावपूर्ण वातावरण तयार झालं. काही सदस्यांनी सोनालीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. यामुळे एपिसोड 3 मध्ये मोठा वाद निर्माण झाला आणि हा मुद्दा घरात चर्चेचा विषय ठरला. याच भागात तन्वी कोलटे आणि दीपाली सायद यांच्यात जोरदार इमोशनल क्लॅश पाहायला मिळाला. काही शब्दांमुळे आणि गैरसमजामुळे दीपली खूप भावनिक झाली. ती अक्षरशः रडताना दिसली आणि हा क्षण प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणारा होता. सोशल मीडियावर सुद्धा हा सीन प्रचंड चर्चेत आहे आणि प्रेक्षक वेगवेगळी मतं मांडत आहेत. एपिसोड 3 मध्ये फक्त भांडणच नाही तर काही पॉझिटिव्ह मोमेंट सुद्धा पाहायला मिळाले. करण सोनावानेनं बिग बॉसच्या घरात स्वतःबद्दल खुलेपणानं बोलत आपली बाजू मांडली. हा शो आपल्यासाठी कॉन्फिडन्स वाढवणारा आहे असं त्यानं सांगितलं. यामुळे त्याच्याबद्दल प्रेक्षकांमध्ये सहानुभूती वाढताना दिसत आहे. तसंच प्राजक्ता शुक्रे, जी इंडियन आयडॉलमुळे ओळखली जाते, तिच्याबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. तिचा शांत आणि मॅच्युअर ॲटिट्यूड घरात वेगळा प्रभाव टाकतोय. पुढच्या भागांमध्ये तिची गेम स्ट्रॅटेजी काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एकूणच पाहिलं तर बिग बॉस मराठी सीझन 6चा एपिसोड 3 हा ड्रामा, इमोशन आणि एंटरटेनमेंटनं भरलेला होता. मिशन रेशन टास्कमुळे घरातली खडी मानसिकता समोर आली आणि कोण कोणासाठी उभं राहते हे स्पष्ट झालं. आता पाहायचं हेच आहे की पुढच्या एपिसोडमध्ये हे वाद अजून वाढणार का, की घरात काही नवे अलायन्सेस तयार होणार. तुम्हाला एपिसोड 3 कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशाच बिग बॉस मराठीच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.